हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत नीराचा बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट केला। कारण की हा नीराचा 5वा बड्डे आहे, त्यामुळे थोडी एक्साइटमेंट जरा जास्तच होती आणि बरेच दिवस झाले नीराच्या बड्डेची प्रिपरेशन पण चालू होती। आम्हाला हा बड्डे बाहेरच करायचा होता, बट काही मेडिकल इश्यूजमुळे आम्ही बाहेर सेलिब्रेट नाही करू शकलो। त्यामुळे घरीच असा छोट्या तिच्या फ्रेंड्स लोकांना सर्वांना बोलावून हा बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता। त्यासाठी ना हॉलमधलं पूर्ण फर्निचर वगैरे आम्ही बाहेर ठेवलं आणि माझं जे पार्लर आहे, माझं पार्लर बाल्कनीमध्ये आहे, ते पूर्ण मी खाली केलेलं पार्लर आणि तिथे मला असं छान डेकोरेशन करायचं होतं। सर्व सामान काढल्यानंतर घरात इतकं मोकळं मोकळं वाटत होतं आणि असं पार्लर वगैरे प्रणयने छान नीट क्लीन करून घेतलं। त्यानंतर आम्हाला इथे डेकोरेशन करायचं होतं छान, आणि डेकोरेशनसाठी आम्ही बाहेरूनच ऑर्डर दिलेली होती, कारण की ते लवकर होतं सुद्धा आणि इझी पडतं। नाहीतर डेकोरेशनला आपल्यालाच किती आयडिया लावावी लागते। फायनली ना इथे पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे। मी पूर्ण डेकोरेशनचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते। फक्त अर्ध्या तासामध्ये त्यांनी इतकं सुंदर असं डेकोरेशन करून दिलं आणि इतकं छान वाटत होतं। डेकोरेशन पण खूप सुंदर झालं होतं। सगळ्यांना डेकोरेशन खूप जास्त आवडलं आणि आम्हाला पण खूप जास्त इझी झालं, कारण की डेकोरेशन स्वतः करायचं म्हटलं म्हणजे खूप जास्त टेन्शन राहतं, कसं करायचं वगैरे काय करायचं। इथे मी नीराला ड्रेस घालून दिला आणि तयारी तिची व्हायचीच होती आणि ती मस्त तिच्या आधीचे बड्डे सॉन्ग बड्डेचे व्हिडिओ लावलेले होते आणि त्याच्यावरती छान अशी डान्स करत होती। बघा किती सुंदर असा ड्रेस तिच्या बड्डेला आम्ही घेतला होता तिला छान। ती इतकी जास्त एक्सायटेड होती तिच्या बड्डेला ना। इथे माझे बाबा वगैरे आलेले होते बड्डेसाठी नीराच्या, आणि त्यामुळे घरात पण बरेच पाहुणे वगैरे सुद्धा होते। Happy birthday. Thank you. इथे ना माझ्या मैत्रिणींनी खूप छान अशी सुंदर रांगोळी काढलेली होती बड्डेसाठी, आणि नंतर बड्डेचं पूर्ण गडबड चालू झाली। इथे छान असं डेकोरेशनचं ताट वगैरे मी सजवलं। पूर्ण ऑर्डर वगैरे खाण्याचं साहित्य सगळं आलेलं होतं, कारण की मी बाहेरूनच अशी ऑर्डर दिलेली होती आणि सगळे मुलं वगैरे सुद्धा आलेले होते, सगळे आलेले होते। ही नीराची एंट्री बघा तुम्ही इथे, आणि नीराला छान असं बन वगैरे घालून दिला होता मी, छानशी तिची तयारी करून दिली होती मस्त। नीराला इतकं छान वाटत होतं, कारण की तिचे सगळे फ्रेंड्स लोक आले होते सोसायटीमधले, आणि ती इतकी छान दिसत होती प्रिन्सेससारखी। ड्रेस पण खूप सुंदर होता तिचा, आणि केक इतका छान आणला होता तिच्यासाठी, मस्त केक आणलेला होता। नंतर छान असं तिचं मी औक्षवान वगैरे केलं आणि बाकी सगळ्यांनी पण औक्षवान केलं नीराचं, आणि त्यानंतर मग केक कटिंग करायला सुरुवात केली। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नीरा, हॅपी बर्थडे टू यू, ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू। असा हा बड्डे आम्ही नीराचा फर्स्ट टाइम घरी करत होतो, आणि बड्डेला ना छोट्या मुलांना खूप जास्त एक्साइटमेंट असते।
सर्वांना ना केक खूप जास्त आवडला आणि केकसुद्धा इतका छान होता ना, टेस्टी पण खूप जास्त होता. सगळे इथे तिचे फ्रेंड्स लोक आले होते, त्यांच्या मम्मीज वगैरे सगळे आले होते आणि खूप छान असा बड्डे सेलिब्रेट झाला नीराचा. जेवणामध्ये पावभाजी वगैरे, पुलाव वगैरे ऑर्डर केलेलं होतं छान. त्यानंतर सगळी बच्चा पार्टी केल्यानंतर मग जेंट्स लोकांचे जेवणे झाले आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. मला तर लागतच अशा प्रकारे ना नीराचा खूप छान असा बड्डे झाला आणि बड्डेचे गिफ्ट पण खूप छान छान आले तिला आणि मुलांनी खूप जास्त एन्जॉय केला. चला तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.